गाडी थांबू का? थांब. गाडी थांबवतो तू काय कर, पळत पळत घेऊन ये, मी फिरून पळवतो गाडी. भीतीचं वातावरण, ते कुत्रे तर नेटवर्क नाही आणि कुत्रे बुकत आलते यांच्या अंगावर, थोडस बाहेर गेले तिथं. हॅलो, तर कालच्या व्हिडिओचा हा नेक्स्ट पार्ट आहे. मॅजिक गार्डनमध्ये आल्याच्या नंतर पुढचा व्ह्यू जो बघू शकतो तुम्ही इतका सुंदर होता. बरेच काही शो आणि गेम्स बघण्यासारखे आणि करण्यासारखे होते इथे. बापरे, हो आहे. हा राहिले मी. अरे बापरे, वाटायला खरंच फिरायला काय. हा, हे मिररचं पण छान होतं आणि ते पण छान आहे. आताच दोन्ही पण मस्त आहे. प्रमोद काय पडायचं बाबा. काय आहे ते समोरून हो बाय. सचिन कोकण आणि मॅजिक गार्डन दोन्ही पण बघून आलोत. आता सकाळी 6 वाजता उठलो होतो. 6च्या नंतर मग 9 पर्यंत दर्शन हे सगळं आवरावरी करून ते झाल्याच्या नंतर ते दर्शनही झालं आणि त्याच्यानंतर मग हे केलं काय म्हणतात तर 10 पर्यंत चेकआउट केलं. तिथून पुढे हे 2 जागा बघितल्या, जसं की प्राचीन कोकण आणि ते मॅजिक गार्डन. तिथून आता चाललो तर आम्ही याला आरेवारे बीचला. नाही काढायची दुसरीकडून आले राईटला लावा गाडी. का पुढे जायचं? वारे बीचच्या इथे बसलो. वारे यायला आणि लाटांचा आवाज छान. हा, वारे बीच आणि वारे यायला छान छान. बराच वेळ झाला बसलो. आता चाललंय की कुठलं म्हणलं ते, कुठला बीच म्हणलं? आरे बीच नाही, देवगड. देवगड किंवा मग कुठलं तरी बघू. त्या गेटवर एका ठिकाणी जायचं आणि तिथंच मग आजचा मुक्काम तिकडचा असणार. तर आरेवारे बीच आम्ही फक्त साईडनेच बघितला आणि तिथं थोडा वेळ थांबलो. लेकराने तिथे खेळायला नको म्हणलं, कारण की उन्हाचा पारा खूप जास्त होता. त्याच्यामुळे मग पुढे गेलो इथे वेळ घालवण्यापेक्षा. हो, तेच तोडायचं ना मग कोणाचं. हा, तेच ते काय त्याचीच बाग आहे, म्हणजे ते लावलेले असतात ते. तेच सांगायला मग आपल्याला घ्यायला जमत नाही. असं आपल्याला वाटतं रस्त्यावरच आहे ते तोडले. अरे आंबा गाडी घालवच वाटत नाही यार. किती पडायत बघा रस्त्यात. ते बघा ना, फणस बघा ना, ते खालीपर्यंत. ते तिकडे ते झाड, ते काय ते काय खालीपर्यंत आहे. दिसत ना. तुम्ही लक्ष देऊन बघा ना या साईडला, खालीपर्यंत असे फणस आहेत. एवढ्या मोठ्या गाडी थांबू का? थांब. गाडी थांबवतो तू काय कर, पळत पळत घेऊन ये, मी फिरून पळवतो गाडी. खरंच इतके खाली आहेत असं वाटेल. तेवढं आला. थांब 2 मिनिटं करत जाते. 4 लोक मागच. तोडून आण पटकन. पण खरंच बघितले गाठल घ्यावाच तोडून. इतके छान आंबे. हे बघ ना, तिकडे बघ ना. काय म्हैस. कोकणात आलं म्हैस नाही बघितली तर काय बघितली? आपल्या कमी असतं. पण आंब्याचा, काजू, फणस सगळ्याच्या दारामध्ये नारळ. ही आलं ही तुझ्यावरती. टाइम झाला, 30 सेकंद राहिले. प्रियांवर 1 पॉइंट झाला. आता तुझ्यावर पण होईल बरं. मी तिथे गेलो आणि त्यांना विचारलं की वारणाची आहे का आईस्क्रीम. ते म्हणे नाही. हां, त्यांना विचारलं की वारणाची आईस्क्रीम आहे का. ते म्हणे वारणाची नाही आहे. मी मग कुठली आहे. ती म्हणे दिनशॉज. तर मला आज कळालं की त्याचं ऍक्च्युअल नाव दिनशॉज आहे.
मग तू काय म्हणत होतास? मी दिनशा. मी तर वाचतच नव्हतो ते. डायरेक्ट मी आईस्क्रीम द्या. मी कोणची कंपनी बिंपनी नाही, डायरेक्ट आईस्क्रीम द्या, खतम केलं. ह्याचं काहीच नसते. अमूलची छान असते. तरी मी तर हसलो नाही. मी तर येऊन वाचून बघितलं. मी तिनं नाही यार, आपणच चुकीचे होतो. हसला असतं तर काहीतरी फेकून आणलं असतं. म्हणजे बरोबर कोण म्हणते ती का ती? ती म्हणते थोडं बी लक्ष नाही दिलं ना थोडं. साथ हा? साथ है जन्मों के साथ. जन्मों के साथी. ती गाणं लाव ना बॅकग्राऊंड. दियावर बाती. तुम्ही कोकण पण मी आतापर्यंत म्हणतो म्हणजे असं आपल्याकडे कसं गहू ज्वारी कापूस पेरणी. खडकाळ जमीन जी असते तिथं इथं सगळे आंबे हे ते होतात ना म्हणजे आपल्याकडे कसं जंगल या वाटतं. जमिनीत जे येते तेच उगवतात. आपल्याकडले सारखं डोंगराळात बी सगळे आमराईच आहे हा प्रत्येक. हे वाटायला असंच म्हणजे रस्त्याला कशी झाड असतात तसंच लावले काय की उतरून घ्यावं काय की, पण इथं नाही ते प्रत्येकाचं असं वेगवेगळं शेत आहे. म्हणायला तुला घ्यायचं तर सांग, गाडी थांबतो पळत जाऊन तोडून ये. मी बीर पण ते नंतर लक्षात यायला ना, आता लक्षात यायला. काय करायचं माहितीये का, हिला तोडू द्यायचं आणि आपणच पळून जायचं. हे खडकर असते तरी ज्याच्या त्याच्या पार्ट मध्ये बघ नाही बघ अशा भिंती केल्यात दगडाच्या. आणि काही आपल्या इकडे गोष्टी- धुरे असतात ना, नाही तर काही कंपाऊंड वालच बनवल्या ते हा धुरे नाही तिकडं. काही गोष्टी गव्हर्नमेंटच्या बी असतात. आता हे जंगल आहे, पहाड आहे, या पहाडीवर त्याच्याकडे बघितलंच नाही. आले का मग कुत्रे? मम्मा आता थोडासा तरी मोबाईल दे ना. नाही 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 नाही. मोबाईल बघितलंच नाही ना किती. आता पोहोचायचो आपण. मस्त छान गाणी लावतो तुमच्यासाठी. दरवाजा लावला. नाही ए तुला कोकणला मोबाईल बघायला आणलाय आम्ही. मग ती कशी बनावी? बघितलं नाही ना. नाहीच तरी नाही बघायचं. तर आमचा ना प्लॅन थोडासा चेंज झाला. तसं आम्हाला इकडं गणपतीपुळेच्या तिकडेच राहायचं होतं. होमस्टे करायचा होता एखाद्या चांगल्या ठिकाणी. पण नंतर हे म्हणले की आपण इकडंच दुसऱ्या ठिकाणी जाऊया म्हणून. तरकली किंवा तारकली काहीतरी म्हणतात, तिकडं जाऊया म्हणून. मग तिकडे निघालोत आणि 3-4-5 घंट्याचा रस्ता होता है ना. 4-5 जवळपास. पण आता मधात आम्ही थोडंसं जेवायला हे थांबलो, थोडासा स्टॉप घेतला होता 2 ठिकाणी. त्याच्यामुळे यायला ना आम्हाला अंधारच झाला. आता तिकडे आमचा उद्याचा आणि परवाचा आता बघूया. उद्याचा तर आहेच, आजचा मुक्काम तिकडेच आहे आणि उद्या मग तिथे रिसॉर्ट बीचला जायचं, रिसॉर्ट बुक करायचं. हा असा प्लॅन आहे. पण मध्ये माहिती आहे काही जाताना सगळा अंधार झाला ना, इतके जास्त अडचणी आल्या. नेटवर्कचा इश्यू इतका जास्त आहे, खूप जास्त. नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे इकडं. व्हिडिओ पण व्यवस्थित टाकता येत नाहीत. मी टाकतच नाही 2-4 दिवस झाला. आणि हे पण नाही, त्याला स्टोरी टाकायला पण नेटवर्क चालत नाही. इतकं मॅप तर बंद पडलाच. म्हणजे हा ऐन वेळेला काय झालं माहितीये का, म्हणजे अंधार झाला आणि एकदम सुनसान जागा, तिथं लाईट नाही, काहीच नाही. इकडं थोडासा लाईटचा प्रॉब्लेम. रस्ते छोटे, खड्डे मोठाले, पूर्ण घाटाचा रस्ता. आणि ते मॅप बंद पडल्यामुळे ना लक्षात येऊन गेलं की कुठं जायचं म्हणून. नवीन रस्ते असतात मग एकीकडेच गेलो थोडं. नंतर इकडं पूर्ण सामसूम काहीच नाही. हा खूप म्हणजे थोडंसं रात्रीच्या वेळेला आहेच थोडंसं, कारण की भीतीचं वातावरण. तर नेटवर्क नाही आणि कुत्रे बुकत आलते यांच्या अंगावर, थोडंसं बाहेर गेलं तिथं. सो थोडे हाचा प्रॉब्लेम आहे इथं. रात्रीच्या वेळेला एक तर करायला नाही पाहिजे. नेटवर्क नसल्यामुळे अडचण येते. कोणाला विचारायला पण कोणी नसते इथं. सगळ्या रिकामा. हा रिकामाच रस्ता आता तरी थोड्या गाड्या आहेत. तुम्हाला मी दाखवते बॅक साईडने बघा की कसा आहे इथलचा नजारा म्हणून. काय हापूस नाही ग. हा हापूस, हापूस आंबे. तर खाऊन बघ ना, मीच पहिल्यांदा टेस्ट करणार आहे. बघ ना आता खाऊन, मीच पहिल्यांदा टेस्ट करणार आहे. तसं वजन नको देऊ त्याच्यावर. येत्या वेळेस आम्ही खाऊन देवगडचा हापूस आंबा. सो येत्या वेळेस मी ना तिथे घेतली एक पेटी. मला फणसाचे गरे पण घ्यायचे होते पण ते भेटलेले आता मी. हां मोठाले होते. मला फक्त गरे घ्यायचे होते. आता इथं म्हणलं कुठं कापाव काय रे. बर द्यायला थांब 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 थांब.
चला काल व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करणं झालाच नाही, रात्री यायला उशीर झाला होता, तर सकाळी तरी म्हणलं चला पूर्ण व्हिडिओचं कंप्लीट करूया आपण आजचा म्हणजे कालचा. तर काल आम्ही इथे मालवणमध्ये येऊन थांबलो होतो, रात्री उशीर झाला होता. काय तिकडं पुढे समोर 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 बाळा, तिथं मालवणमध्ये आम्ही स्टे केलं. काय तर बघू तिथे केलं समोर दादा बघता. रात्री आल्या आल्या फक्त म्हणजे थकून गेलो होतो, उशीर झाला होता ना, तर मग जेवण वगैरे केलं इथं आणि लगेच मग आराम केला बस. त्याच्यानंतर व्हिडिओ केलाच नाही. आणि इथून 5 मिनिटाच्या अंतरावरच बीच होतं. पायाने तिकडे सकाळी सकाळी गेलो, चहा वगैरे काहीच घेतला नाही, फक्त रेडी झालो आणि तिकडे गेलो. कारण की सकाळचं जे बीचचं वातावरण असं एकदम शांत, लाटांचा आवाज, परत आम्हाला काही व्हिडिओ शूट करायचे होते, सो ते कंप्लीट केल्या आणि व्हिडिओच्या दरम्यान झालेल्या काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्यात बघा. जाय थांब 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 वापस ये वापस जाय पलट हा पलट. तर सकाळचा वेळ छान बीचवरती घालून नाश्ता वगैरे करून आम्ही पुढे निघालो. अगदी 10-15 मिनिटाचाच रस्ता होता, जिकडे ना बोटच्या काही ॲक्टिव्हिटीज राईड होत्या, सो तिकडे जायचं होतं. काल आपण याला गेलो प्राचीन कोकणला, तिथे ऐकलं काय सांगू लागली तुम्ही? काऊन रूफ असतात तशी, गरम हवा बाहेर जाते त्याच्यातून आणि थंडी हवा आतमध्ये येते आणि घर थंड राहते. कोकणातलं वातावरण एकदम गरमीचं. तुला गरम वगैरे इकडे आली तर आहे ना का नाही? हा हे अशी घेऊ का प्रत्येक घराचं किती सुंदर, पण हे ना घर किती छोटं असं तरी छान दिसायला ह्या कौलात. हा गरमी बी कमी. बांधायचं का आपण? बांधत ना आपल्या इकडे वेगळं वातावरण दमट असतं, तरी बांधायचं, गरमी होत नाही. काय बघायलीस तू? अवतार चांगला असाच ठेवा, खराब करू नकोस. तर आता आम्ही चाललो बीचला. तिथं बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत आणि काय काय झालं प्रिया? आणि खूप छान व्ह्यू आहे, तुम्हाला दाखवते तुला इकडचा. बोटिंग छान करतात. ये हॅलो बोटिंग करायची का नाही प्रिया? काय रेट आहे तुमचं? 4000? नाही एवढं नाही. म्हणजे बघा ना पूर्ण काय ह्याच्यात काय नाही, किती जण आहे प्रत्येकाला एकाला 500 म्हणून लागले तिथे. मग नाही का बोटिंग नाही, ते पॉइंट आहेत ना. तेवढ्या पॉईंट अरे बाबा तर ते बी तेच दाखवतात. बोटिंग वेगळी, पॉइंट वेगळी, तेच बरं. पॅकेज 6 ते 8 सीट करतात. 6 ते 8 सीट करता पॅकेज आहे पूर्ण. मग 4000 असतात. ते 1000-1500 मध्ये आपल्याला काय काय हे करायचं ते बघता येते ना. संगम पॉईंट, तिकडे पॉईंट, मिनी केरळ, सीगल पॉईंट विचारा, पॉईंट नका विचारू. आपली बोट कशी? आपली बोट असते कुठून का? आणायची? गाडी घेऊन जायची का? मग हे काय? मग हे आपण काय जिथे चालत तिथे चालत नाही. आपण देवबाग मध्ये येत आता. पॅराशूट हे तुम्हाला कोणची असते का राईड? रक्षिता मोठ्यांसाठी राईड असते हिला अगोदर. हो अगोदर हिला नेऊन आणणार पाण्यात. तर हे देवबाग बीच आहे आणि इथून मग बोटमध्ये बसून समोरचे काही पॉईंट दाखवणार. जसं की बरेच पॉईंट आहेत. 1000 रुपयापासून स्टार्टिंग आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण ग्रुप येतो. 1000 रुपयामध्ये पूर्ण ग्रुप, परत 1500, परत 2, 3, 4000 असं 4000पर्यंत आहे. आम्ही 1500 वाला पॅकेज घेतला होता सगळ्यांमध्ये. सो अर्धा 1 तासमध्ये ते आम्हाला सगळे पॉईंट जे आहे ते दाखवून आणणार होते. तर नदी आणि समुद्राचा इथे संगम आहे. तर जे पाणी समुद्राचं इकडे येते ना, जास्त लाटा वगैरे येत नाहीत, त्याच्यामुळे इथे आपण बोट वगैरे राईड करू शकतो. बऱ्याच राईड होत्या, तरीसुद्धा मला खूप जास्त भीती वाटत होती. म्हणजे लांबून असं ठरवलं होतं की काय राईड करायच्या म्हणून. जेव्हा समोर लाईव्ह दिसत होत्या ना, म्हणजे जे डेंजर व्ह्यू होता बघून नकोच वाटत होतं. आम्हाला पोहता येत नाही बरं कोणाला. हा तर हे दादा बोटमध्ये बसवल्याच्या नंतर ज्या पॉईंटवरती नेतात ना, तिथं काही राईड्स आहेत. जसं की इथे तुम्ही आता पॅराशूट बघितलं ते पण होतं आणि बऱ्याच अशा आणखी 2-3 राईड होत्या, पण त्या पाण्याच्या खूप डेंजर म्हणजे अशा स्पीडनं होत्या, ते बघून मला नको वाटलं. आणि दुसरी एक स्कुबा डायविंग मला करायची इच्छा होती, थोडीशी भीती होती, पण ती इथं नव्हती. त्यांनी सांगितलं की नाही, आता पाणी उसळलेलं आहे, शांत पाण्यामध्ये ती करावी लागते.
आणि दुसरी एक गोष्ट कशी आहे माहिती आहे का, ह्या सगळ्या राईड ज्या आहेत ना त्या लेकरांसाठी नाही आहेत, थोड्या डेंजर आहेत म्हणून, आणि मोठ्यांसाठीच आहेत त्या. त्याच्यामुळे मग माझी पण करायची काही इच्छा झाली नाही. लेकरं नाराज होतात ना, त्यांची करायची इच्छा असते पण लेकरांसाठी सेफ नसतं ते, त्याच्यामुळे मग मी पण नाही केल्या. आपल्यासाठी पण सेफ नसतं ते, काही काही गोष्टी भीतीदायक असतात, त्याच्यामुळे मला पण एवढं काही मन नाही झालं. रक्षिता इकडे बघ. हे जे वाळूचं बेट दिसतंय ना, हा त्याला सिगल पक्ष्यांचं बेट बोलतात. हे राईट साईडला हे अच्छा हे जे पांढरे पक्षी असतात ना, त्यांना सिगल बोलले जातात. हा समोरचा बीच आहे ना, त्याला भोगवे बीच बोलतात. खूप आहे. भोगवे तालुक्यामध्ये येतं. आणि तसाच ते कोपऱ्यावरती बघा मोठा दगड दिसतोय तो बघा आहे. हा 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 तो लाईट हाऊस आहे. पश्चिम किनारपट्टीतला सगळा हे बघ, हे इथे लाल काळा ते बघ पाणी. इकडं पुढे प्रियान शांत बस, आपलं गाव आले. कोणतं गाव आपलं आपलं कोणतं? ते जे आहे ती जे येईल ते आपलंच समजायचं. तर तिकडच्या बीचवरून आम्ही समोर आलो, म्हणजे एका ठिकाणी जेवण केलं आणि तिथलच्या काही जास्त वॉटर ॲक्टिव्हिटी केलं नाही, फक्त बोट रायडिंग केली आहे. बाकीचं मग दुसरीकडे चाललो होतं आता, जिकडं म्हातारीची चुळी आहे ना, कुठं म्हणणे दिवती बीचला. हां निवाती बीचला चाललो. आणि मग आता इथं चहा घ्यायसाठी थांबलो होतो, कारण की इथं वातावरण इतकं छान आहे ना. तिथे एक स्टॉल आहे चहाचा आणि वातावरण तुम्ही बघू शकता, सगळे उंच असे डोंगर आहेत, त्याच्यामुळे इथं थोडंसं थांबूया म्हणलं आणि नंतर मग पुढे जाऊया निवतीला. त्यांच्या मामासोबत कशी यायलेत आरामात. बाजू नाही, साईड ना. जास्त काही वॉटर ॲक्टिव्हिटीज किंवा राईड झाल्या नाहीत, पण मस्त कोकण फिरून व्हायलाय. रोज इकडं तिकडं हे ते कोकणचा रस्ते फिरले. हा खूप जास्त फिरली, ते तरी व्हायलाच नाही एक्सप्लोर करणं, बघणं छान. कोकणचे रस्ते, दुसरं काहीच नाही. यांचं तर रिसॉर्टच उड्या मारायला बाबा, कधी रिसॉर्ट आता बघू ना, जाऊ ना वृक्ष आपण कुठेतरी. मॅप कशाचा लावला मग? मॅप लावलाय एका जागेचा प्लेस. कोणत्या सांगा. होमस्टे बघायचं तिथं नारळ झाड असतं, अल्फांचा झाड असतं आणि काजूचं असेल. आणि जाताना हमला करायचा नाही, थोडी मैत्री करायची, एन्जॉय करू. आता मैत्री करून घ्यायची, जाताना दे बाई थैल्या. बीचच फिरायचे ना, दुसरं काय आहे? तेच तर म्हणाले मग, मस्त बीचच फिरायचं. आपण ते इथून गेली. ह्या बीचवर त्या बीचवर, त्या बीचवर ह्या बीचवर, नुसते बीच. हे काय निवती मँग्रोव काय आहे? नाही आता नाही बोललो व्हायचं, बीच को पहुंच गए गाइस. आता बोललो नाही व्हायचं रे बाबा, दोनदा म्हटलं नाही नाही. खोटं बोललो तर लफडे होते. मी कपडे काढ, मी कपडे हे काढ, पूल म्हणायली ते. हं? मी कपडे काढणार, मी कपडे काढणार आहे. नाही नाही आता बोललो नाही व्हायचं रे. आता कपडे वाळू घालायचा प्रॉब्लेम आहे, दोनदा हे केलं मी. बोलणं झाल्यावर त्या हे मी वाळू घातले माझ्या मध्ये. हो काय ते हे वाळत नाही ते. बॅग मधलं घेऊ शकतो ना आणि वल्ल गावा कुठे आपल्याला सगळे मिळून. हमला अवेलेबल नाही एकदा आपल्या घरावर. इथं होमस्टे नसला तर वांदे होता हे आलं रे. इकडं तर अरे दिसत नाही. एक्स्ट्रीम कंपनीला गाडीतच झोपावं लागेल. हो अंधार व्हायचा पुन्हा. आत. असं एकदम बीच मध्ये पाण्याला जायचं गाइस. गाइस केस सांभाळा गाय झाली, डोळ्यावर यायले. मला बीच नाही. तर आता आम्ही आलो होतो निवाती बीचला. इथं आल्याच्या नंतर असं कळालं की इथं ना, म्हणजे जे इथलच्या ॲक्टिव्हिटीज होत्या त्या सगळ्या बंद आहेत. जे लाईट हाऊस होतं आणि म्हातारीची चूळ, आणखी 2-4 ठिकाण होते, सो ते सगळं आता बंद करण्यात आलेलं आहे. कालपासून बंद झाले, आमचंच बॅड लक म्हणता येईल. आता इथून आम्ही दुसरीकडे जायचं ठरवलं, कारण की लाटा तुम्ही पण बघू शकता किती जोरात आहे. तर हवामान सगळं चेंज झाले, त्याच्यामुळे आमचाच पचका झाला आहे. आता इथून आम्ही जाणार आहे. आता लेकरं तर बोर झालेत, आज दिवसभरात जास्त काय झालं नाही म्हणून. तर चला बघायलेत फक्त ते लांबून. चल प्रियान प्रक्षता चला चला. आम्ही तिथून निघालो, इकडे पुढे आलो, मालवणला पोहोचलो आता येऊन आम्ही.
तिथं राहायची जसं म्हणजे इच्छा झाली नाही. बरेच जण म्हणतात की तिथं स्टे करा म्हणून तिथलचेच लोक की आता अंधार व्हायलाय, पण आम्हाला तिथं राहायला नकोच वाटलं. जवळच होतं इथून मालवण, अर्ध्या तासाच्या अंतरावर. तिथं राहू वाटलं नसतं आपल्याला. हा नाही राहायची म्हणजे वाईब नव्हती वेगळंच तिथं वेगळंच खरंच. वाटू शांती लागलं. नव्हती. ते आता Beach नाही, पण तिथं ते वेगळंच वाटलं. काय कशामुळे माहित नाही. घाण वाटू लागलं. हा नाही करमलंच नाहीत. म्हणजे तिथं आपल्यासारखे टुरिस्ट लोक नव्हते म्हणून का काय, सगळं सामसूम एरिया मला होता. त्याच्यानं म्हणलं रात्री तर रात्र झाली तर झाली, मी गाडी चालवतो घाटा फाटातून कशी बी, पण इथं नको बाई. करमणार म्हणजे असं एक असतं ना की गेल्यावर कुठल्या ठिकाणी इथं एखादी छान थांबू वाईब वाटलं नाही, येते. म्हणून मी अंधार पडायच्या आधी अर्जंट निघा म्हणलं इथून, नकोच इथं, चला बसा. पण तिथलची वाईब वेगळीच होती खरंच. आणि मग इकडे चालतो मालवणला. रात्री आम्ही राहिलो ना, रात्री उशिरा आलो होतो, पण एक वेगळीच वाईब छान वाटलं. छान जरा वातावरण छान होतं फ्रेश आणि सगळीकडे. राहायची इच्छा आता होती. वापस कुठं चाललो आपण? इकडं मालवणच्या बाहेर चाललो काय? आता काय माहिती तुम्हाला माहिती, तुम्ही हे लावलं मॅप. रायगड कुठला आहे? रायगडच म्हणायली. देवगड. देवगड हापूस घेतला होता ना, ते खायला गाडीतच. रायगड. हा रिसॉर्ट आहे. हा रिसॉर्ट आहे. इथं kitchen काय? किचन नाही, बस झालं ना आपल्याला एवढंच. बाथरूम आणि बेडरूम. बाथरूम बेडरूम. मग कसं पूल आहे ना तुम्हाला, स्विमिंग पूल? बस झालं. आतापर्यंत जे आलो ते सगळ्यात भारी. छान आहे ना. आतापर्यंत जिथं आलो ते सगळ्यात भारी आहे. तिथं इकडे गॅलरी आहे, इकडे छान आहे ना. हे काय? वरून लई मोठी वाटली ना? किती मोठी वाटली? हो. आता जसं की तुम्हाला मग सांगितलं मी की आम्ही आता परत मालवणला आलोत. म्हणजे काल पण मालवणला होतं, आज परत तिथंच आलोत मालवणला. जसं की त्या बीचवरती आमचा कसा पचका झाला माहितीच आहे तुम्हाला. त्याच्यामुळे आता काहीतरी इथे एका हॉटेलवरती आलोत आणि इथून आता आम्हाला जायचं काहीतरी खाण्यासाठी छोटं मोठं. जास्त काही भूक नाही कोणालाच. दुपारी सगळ्यांची फुल जेवण झाली होते. आता फक्त थोडंसं काहीतरी खाण्यासाठी जायचंय. ते एवढा छान व्हिडिओ केला आणि लोकांना लिंक पाहिजे. काय झालं? काय झालं? ते म्हणाले की मम्माने एवढा छान व्हिडिओ बनवला आणि बाया सगळ्या म्हणाल्यात की मंगळसूत्राची लिंक द्या. आजच्या व्हिडिओला व्हिडिओ गेला तिकडं. आणि तेव्हा मंगळसूत्राची लिंक घ्या. तसंच असते बायकांचं. शॉपिंग सगळ्यांनी. बरं चला 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 शॉपिंग केली. बाकी चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटत होता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.